अहो, विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना मी मुख्यमंत्री म्हणून चालेल का म्हणून विचारले. वा, अभिनंदन साहेब. खरे बरं, एक काम करायचं. बोला. आता दरपत्र गेस्ट हाऊसवर गेले, त्यांना गाठा आणि पुढच्या तयारीला लागा. सगळी माणसं गोळा करा. चला, वेळ कमी आपल्याकडे. होय होय. मी निघाली. कुठं? आमदार निवासावर. वेडेपणा करू नको. मी तुटून गेली. या घरातनं माझं मन उडालंय. हे बघ सुमित्रा, नको तो खेळ तू खेळायला गेलीस. एक लक्षात ठेव, तुझी आमदारकी तुझी कधीच नव्हती. तू माझ्या पाठींब्यावर उभी होतीस, पण तुझी राजकीय किंमत शून्य होती. मी आमदार निवासावर जाते. अरे का पण? मला नाही आता हे सहन होते. अगं, आपली एवढी नाचक्की झाली, अजून व्हायला पाहिजे का? मी इथे राहून ती नाचक्की पुसली जाणार आहे का? अगदी तुम्ही सीएम झालात तरी पुसली जाणार नाही. आणि आता तर काय, तो दलपत येईल ना तुमच्या मंत्रिमंडळात. पाठचा भाऊ आहे तुमचा तो. अगं, ते एवढं मनावर घ्यायचं नसतं सुमित्रा. किती निगरगट्टा आणि निलाजऱ्या आहात तुम्ही. कालपर्यंत याच माणसाला तुम्ही माझा यार म्हणत होता. हे बघ, तू जरा मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ ऐक, मी काल दीपाला आणि अरविंदला आशीर्वाद दिलेले आणि अरविंदला सांगितलेलं की फॅक्टरीची पार्टनरशिप सोडू नको म्हणून, आणि तो तयार झालाय. तुम्ही दीपकचं लग्न ठरवलं ना, तेव्हाच मला वाटलं होतं तुम्ही हे असंच काहीतरी करणार. पण आता या मोहपाशात मी अडकणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं. एक लक्षात घे, तू मग मी तुझ्याशी वाईट वागलो म्हणून तू मुख्यमंत्र्याला पाठिंबा देतेय. त्यांनी त्याच्या सख्या बहिणीच्या नवऱ्याला संपवलंय. ते काहीही असलं तरी मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणार आहे. तुमच्या विरुद्ध पेपरात लेख लिहिणार आहे. तुमचे सगळे अकाउंट नंबर जाहीर करणार आहे मी. मरेपर्यंत तुम्हाला विरोध करणार आहे मी. आणि या वयात तुमच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज करणार आहे मी. सुमित्रा, वेडेपणा करू नको. करणार आहे मी. उद्ध्वस्त केले तुम्ही मला. मी पण तुम्हाला उद्ध्वस्त करी. तुमच्या मदतीशिवाय मी सगळं करेन. कधी तुमची मदत घेणार नाही. मी तुला नेस्तनाबूत केलं त्या राजकीय दृष्ट्या. हे तू माझ्या मार्गात अडचणी निर्माण केल्या म्हणून. राजकीय मदत माझी, सेवा जनतेची आणि साथ त्या सरकारची. काय चाललंय काय? हे बघा, आमचं थिंकिंग किती चुकीचं असलं तरी क्लिअर आहे. तेव्हा काय तो एकदा फायनल विचार करा. यावर तुम्हाला खरं सोडायचं असेल ना, उद्या जावा.